नाशिकमध्ये धर्मांतराचं आणखी एक प्रकरण समोर आलंय। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊयात। नाशिकमधील TCS कंपनी मध्ये महिला लैंगिक अत्याचार आणि बळजबरीचं धर्मांतर प्रकरण आपण बघितलंच। आता याच्यानंतर आणखी एक प्रकरण समोर आलंय। तरुणीला दारू आणि सिगरेट पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। मुलीच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातातील धागे काढत एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आलाय। पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, काय अधिकची माहिती आहे? जी माहिती समोर येते त्यानुसार मागच्या 2 वर्षांपासून हा सगळा प्रकार सुरू होता। पीडित तरुणीने जी फिर्याद दिलेली आहे, तक्रार केलेली आहे की तिच्या गळ्यातील तुळशीची माळ जी आहे ती आरोपीने काढायला भाग पाडलं। त्यानंतर तिच्या हातामध्ये काही जे धागे होते ते देखील आरोपीने त्या पीडितेला काढायला भाग पाडलं आणि त्यानंतर गजवाय हिंद प्रमाणे वागण्यास तिला आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी दबाव टाकत होता। गजवाय हिंद म्हणजे एका विशिष्ट धर्माचं आचरण करणे, त्याप्रमाणे वागणं, अशा पद्धतीचा दबाव आरोपीकडून वारंवार या पीडित तरुणीवर टाकला जात होता। 2 वर्षांपासून हा सगळा प्रकार सुरू होता। पीडित तरुणीचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर दबाव टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील या तरुणाकडून केले जात होते, अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। आणि तिला धर्मांतर करण्यास देखील वारंवार प्रवृत्त केलं जात होतं, अशा पद्धतीची माहिती समोर येते। त्यामुळे 2 वर्ष या सगळ्या आरोपीचं दबाव, त्याचे अत्याचार सहन केल्यानंतर अखेर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। तपास नेमकी कसा करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद अभिजित दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।